नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मते जयश्री रावसाहेब, सिटीजन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आपण आज 11वी अर्थशास्त्र याविषयी माहिती पाहणार आहोत। 11वीचं अर्थशास्त्र तुम्हाला तसं नवीन वाटत असेल, कारण तुम्ही 10वीतून 11वीत प्रवेश घेतला आणि 11वीत प्रवेश घेतल्यानंतर अर्थशास्त्र थोडासा आपल्याला अवघड असा विषय वाटायला लागतो, परंतु अर्थशास्त्र अवघड असं काही नाही आहे। अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये अर्थशास्त्र आपल्याला समजून घेता येतं आणि अतिशय इंटरेस्टेड असा हा विषय देशाची अर्थव्यवस्था किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमधील जी काही वाटचाल आहे याबद्दल आपल्याला याच्यामध्ये माहिती घेता येते। आणि इतर आपण जर परीक्षेचा विचार केला, स्पर्धा परीक्षांचा विचार केला, तर याच्यामध्ये अर्थशास्त्राविषयी बरीचशी माहिती आपल्याला विचारलेली असते। अगदी 11वीचं अर्थशास्त्र, 12वीचं अर्थशास्त्र इथपासून आपली खरी प्राथमिक स्टेप जी आहे ती आपल्याला इथं अभ्यासता येते। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र फार अवघड आहे असं मनात कोणतीही भीती बाळगायची नाही। अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला अर्थशास्त्र समजून घ्यायचं आहे। अर्थशास्त्रामध्ये 11वीचं जे अर्थशास्त्र आहे याच्यामध्ये प्रकरण पहिलं आपलं आहे ते म्हणजे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र। या 2 शाखांचा अभ्यास आपल्याला या 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे। पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर अर्थशास्त्र म्हणजे काय, विषयाची ओळख आपल्याला असणं आवश्यक आहे। तर विषयाची ओळख करत असताना सुरुवातीला या मूलभूत संकल्पनेमध्ये प्रस्तावनेमध्ये आपण अभ्यासणार आहोत की शास्त्र म्हणजे काय, तर नवनवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधून काढणं हे अर्थशास्त्राचं किंवा कुठल्याही शास्त्रशाखेचं एक कार्य आहे। आणि आजच्या काळामध्ये अर्थशास्त्रातील जास्तीत जास्त प्रगती जी आहे ती कशामुळे झालेली आहे याचा शोध घेणं हे आपल्याला आवश्यक वाटायला लागतं। आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला शास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। कारण आपण 10वीपर्यंत शास्त्र हा विषय शिकलेला आहोत। मग याच्यामध्ये आपण रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र अशा शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे। अर्थशास्त्रही आपल्याला 9वी 10वीमध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यासलेला आहे। शास्त्राची ओळख तुम्हाला झालेली आहे। तरी देखील ज्यावेळेस आपण 11वीला ॲडमिशन घेतो, प्रवेश घेतो, त्यावेळेस आपल्याला या अर्थशास्त्राविषयी माहिती असणं आवश्यक आहे। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची की अगोदर शास्त्र म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तर शास्त्र या शब्दाचा अर्थ असा आहे की नवनवीन शोध लावणं, किंवा आपण नवनवीन शोध लावत असताना जी माहिती आपल्याला मिळत असते, जे ज्ञान आपण ग्रहण करत असतो, जे ज्ञान आपण मिळवत असतो, त्या ज्ञानाची व्यवस्थितपणे केलेली मांडणी जी आहे याला शास्त्र असं म्हटलं जातं। मग शास्त्रामध्ये नियमांची मांडणी आहे, नियम वापरलेले आहेत, नियमांचा अभ्यास आपल्याला या शास्त्रामध्ये करायचा आहे। आणि म्हणून कोणतंही ज्ञान आपण ज्यावेळेस घेतो तर त्या ज्ञानाची व्यवस्थितपणे काय झालेली असली पाहिजे, मांडणी झालेली असली पाहिजे। म्हणून अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास जो आहे, मानवी वर्तनाच्या संबंधित अभ्यास या शास्त्रामध्ये केलेला आहे। शास्त्राचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं म्हणजे सामाजिक शास्त्र। मग नैसर्गिक शास्त्रामध्ये नैसर्गिक नियमांचा अभ्यास केला जातो। मग याच्यामध्ये जीवशास्त्र असेल,
खगोलशास्त्र असेल, सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, मग याच्यामध्ये मानसशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, या शास्त्रांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. मानवी वर्तणुकीच्या कोणत्या न कोणत्या पैलूचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो, त्याला मानसशास्त्र असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेशी संबंधित मानवी वर्तनाच्या संबंधित अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि म्हणून शास्त्राची मांडणी ही सामाजिक शास्त्राच्या निगडीत असल्यामुळे याला अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र असंही म्हटलं जातं. मग कोणतंही ज्ञान आपण ज्यावेळेस मिळवत असतो तर त्या ज्ञानाची, त्या वर्तणुकीची किंवा त्या नियमांची मांडणी जी आहे ती व्यवस्थितपणे होणं आवश्यक आहे. हे आपण प्रस्तावनेमध्ये अभ्यासल्यानंतर अर्थशास्त्राचा अर्थ आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. इकॉनॉमिक्स हा मूळ शब्द जो आहे तो ग्रीक शब्दापासून आलेला आहे. या ग्रीक शब्दाचा आयकोनोमिया या शब्दापासून आला आहे. याचा अर्थ असा होतो की कौटुंबिक व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवस्थापनामध्ये अर्थशास्त्राचं वर्णन सामाजिक शास्त्राशी संबंधी किंवा सामाजिक शास्त्राची राणी असं पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे जे अर्थशास्त्रज्ञ आहे यांनी मांडण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग यांनी असं सांगितलं आहे की अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राची राणी हा शब्द उल्लेख त्यांनी म्हणजे असं छान असा केलेला आपल्याला दिसतो. का तर बघा, अर्थव्यवस्थेमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस व्यक्ती अनेक वर्तनाशी संबंधित असतात. मग कोणत्या वर्तनाचा अभ्यास करायचा, याला एक अशी बंदिस्त प्रयोगशाळा नाही. जसं नैसर्गिक शास्त्राला एक बंदिस्त प्रयोगशाळा असते तसं मानवी नियमांचा, मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कुठलीही बंदिस्त अशी प्रयोगशाळा आपल्याला तयार करता येत नाही. तर ती वर्तनाशी कुठल्या ना कुठला एक पैलू विचारात घेऊन आपल्याला त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि म्हणून अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला अशी करता येते ती म्हणजे व्यक्तीच्या गरजा ज्या आहेत त्या अमर्याद असतात. एक गरज पूर्ण होत नाही की आपली दुसरी गरज सुरू होते, दुसरी गरज संपत नाही की लगेच तिसरी गरज. पण आपल्याला असा क्रम त्या गोष्टीचा लावायचा असतो की आपली सर्वात महत्त्वाची गरज कोणती आहे. कारण गरजा ज्या आहेत या कधीही न संपणाऱ्या अशा आपल्या गरजा असतात, कधीच संपत नाही. एक झाली की दुसरी येते, दुसरी झाली की लगेच तिसरी असते. कधीच आपल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही. म्हणून गरजा ज्या आहेत त्या अमर्याद आहेत. आता ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला साधनांची गरज असते. मग ही जी साधनं अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत ते अतिशय मर्यादित आहेत आणि या मर्यादित साधनांचा वापर आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करायचा असतो. आता साधनं म्हणजे की ज्यापासून आपल्याला उत्पन्न मिळेल, पैसा मिळेल अशी साधनं. कारण पैसा मिळवायचा असतो त्याच्यासाठी आपल्याला साधनं शोधावी लागतात आणि ती साधनं शोधल्यानंतर आपल्याला पैसा मिळतो, उत्पन्न मिळतं आणि मग आपण आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हेच आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायचं आहे की अर्थशास्त्राची व्याख्या अशी सांगितली जाते ती म्हणजे अमर्याद गरजा, मर्यादित साधन सामग्री यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. या व्याख्येचा अर्थ असा आहे की गरजा ह्या अमर्याद आहेत, साधनं ही मर्यादित आहेत. यांचा मेळ घालण्यासाठी व्यक्ती कशा प्रकारे प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना त्याचं अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे वर्तन अपेक्षित आहे, एक ते वर्तन विचारात घेऊन त्या पैलूचा विचार करून ही अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. कारण ज्यावेळेस आपण 11वीत येतो, विषय प्रवेश आपला अतिशय महत्त्वाचा असतो. विषयाचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक असतं
आणि म्हणून अर्थशास्त्राविषयी आपल्याला थोडीशी माहिती असणं, ओळख असणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ती आपण लक्षात ठेवायची. अतिशय सोपी अशी व्याख्या आपल्याला इथं सांगता येते. जशी मी आत्ता तुम्हाला सांगितली, अमर्याद गरजा, मर्यादित साधनसामग्री यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारच्या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या व्याख्यांचा आपल्याला थोडक्यात एक मुद्देसूद अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कौटिल्य यांचे एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोन इथं आपल्याला विचारात घ्यायचा आहे. कारण कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आपण अगदी ऐकत असतो किंवा आपल्याला कौटिल्य या नावाचा उल्लेख बऱ्याचदा आपल्याला होत असतो. पण नेमकं यांनी काय सांगितलेलं आहे, अर्थशास्त्राविषयी यांची कल्पना काय होती याचा एक विचार, त्यांचा जो विचार आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे. मग कौटिल्यांचा अर्थशास्त्राविषयी दृष्टिकोन काय आहे किंवा त्यांनी काय मांडलेलं आहे. मग कौटिल्य यांच्या मतानुसार संपत्ती, अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. मग अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन करून त्याचं व्यवस्थापन करून व्यवस्थित प्रकारे राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये व्यापक प्रमाणामध्ये त्याचा अर्थ विचारात घ्यायचा आहे. म्हणजे काय, या गोष्टीवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की कौटिल्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्राची संपत्ती जी आहे हिचं व्यवस्थापन व्यवस्थित प्रकारे झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की याचा वापर, ह्या राष्ट्राच्या संपत्तीचा वापर राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचा वापर करून एक राज्याची कल्याणकारी भूमिका आपल्याला इथं विचारात घ्यायची आहे किंवा त्याचा वापर करून देशाची प्रगती कशी होईल, देशाच्या संपत्तीमध्ये वाढ होऊन देशाचा आर्थिक विकास कसा साधला जाईल, ही एक संकल्पना कौटिल्य यांनी सांगितलेली आहे. मग त्यांच्या या व्याख्येमध्ये असे महत्त्वाचे काही मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तो म्हणजे सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. मग संपत्तीचा विचार करत असताना, राष्ट्राच्या संपत्तीच्या, देशाच्या संपत्तीचा विचार करत असताना सरकारची भूमिका किंवा त्या राज्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे की त्या या संपत्तीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करतात आणि व्यवस्थित केल्यानंतर एक कल्याणकारी भूमिका विचारात घेऊन राज्याची प्रगती कशी साधली जाईल याचा विचार इथं केला जातो. त्यानंतर संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण आपल्याला करता आले पाहिजे. म्हणजे शासनाची एक भूमिका अशी आहे की त्यांनी या संपत्तीवर संपत्ती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस या संपत्तीवर शासनाचं लक्ष असलं पाहिजे आणि लक्ष ठेवून एक राज्याचा विकास किंवा राज्याची कल्याणकारी संकल्पना विकसित झाली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा कौटिल्य यांनी असं सांगितलं आहे की सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता असते. म्हणजे ज्यावेळेस या संपत्तीचं व्यवस्थापन करायचं असतं त्यावेळेस जे शासन आहे किंवा जे सुशासन आपण म्हणतो, चांगल्या पद्धतीचं शासन आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ते कार्यक्षम प्रशासन असणं आवश्यक आहे. तरच त्या देशाची, त्या राज्याची प्रगती होते किंवा त्या राज्याचे कल्याणकारी भूमिका विकसित होते. त्यानंतर अर्थशास्त्राचे राजकीय कल्पनांचे संकलन. मग याच्यामध्ये राजकीय क्षेत्राचं संकलन जे आहे हा एक भाग इथं महत्त्वाचा ठरतो आणि हे कौटिल्य नीती किंवा कौटिल्यांचं अर्थशास्त्र याच्यामध्ये आपल्याला हे मुद्दे पाहायला मिळतात आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे अर्थशास्त्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासायच्या आहेत. अर्थ आपण बघितलेला आहे. त्यानंतर अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या व्याख्या काही महत्त्वाच्या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वात पहिली जी आपल्याला व्याख्या सांगितलेली आहे ती ॲडम स्मिथ, हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते किंवा अर्थशास्त्राचे पिता म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. कारण यांनी
राष्ट्राची संपत्ती हा जो त्यांचा ग्रंथ आहे, या राष्ट्राच्या संपत्तीमध्ये 1776 मध्ये त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ याच्यासाठी म्हटलेलं आहे की हे जुन्या विचारसरणीचे असं आपल्याला म्हणता येईल, किंवा त्यांनी राष्ट्राची संपत्ती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित विचार केलेला आहे. एकत्रित पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग त्यांनी असं सांगितलं आहे की राष्ट्राची संपत्ती म्हणजे अर्थशास्त्र. पण ही व्याख्या कुठेतरी आपल्याला थोडीशी संकुचित असल्यासारखी वाटायला लागते. हिचा एक व्यापक अर्थ इथे विचारात घ्यायचा आहे. परंतु ॲडम स्मिथने संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित विचार राष्ट्राच्या संपत्ती या व्याख्येमध्ये सांगितलेला आहे. राष्ट्राची संपत्ती याचा अर्थ असा होतो की ॲडम स्मिथच्या मतानुसार शासनाचं निरहस्तक्षेप धोरण असलं पाहिजे. निरहस्तक्षेप धोरण या शब्दाचा अर्थ असा होतो की शासनाचा हस्तक्षेप कमी असणं. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1776 मध्ये ॲडम स्मिथने राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये असं सांगितलं की शासनाचा हस्तक्षेप जर कमी असेल तर देशाचा आर्थिक विकास होईल. आर्थिक विकास कसा होईल तर देशाच्या राष्ट्राच्या संपत्तीमध्ये जर भर पडत गेली, वाढ होत गेली तर देशाचा विकास होत असतो. आणि देशाच्या संपत्तीमध्ये जर भर पडलीच नाही तर देशाचा विकास हा कमी झालेला असतो, खुंटलेला असतो. म्हणून राष्ट्राच्या संपत्तीमध्ये काय झालं पाहिजे की भर पडत गेली पाहिजे. मग जर भर पडायची असेल, देशाचा विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे तर शासनाचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे. त्याला निरहस्तक्षेप धोरण असं म्हटलं पाहिजे. त्यानंतर दुसरं असं सांगितलं की भांडवल संपत्तीच्या साठ्यामध्ये वाढ झाली पाहिजे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलंय की राष्ट्राच्या संपत्तीमध्ये भर पडत जाणे, तसंच संपत्तीच्या आणि भांडवलाच्या साठ्यामध्ये वाढ होत गेली तरच देशाचा विकास हा साधला जाईल. हे या ग्रंथामध्ये ॲडम स्मिथने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आर्थिक घडामोडीचे नैसर्गिक नियम जे आहेत, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, जरी आपण सामाजिक शास्त्र अभ्यासत असलो तरी देखील आपल्याला नैसर्गिक नियमांचा अभ्यास इथं असणं आवश्यक आहे. कारण निसर्गाच्या नियमानुसार मानवी वर्तन घडत असतं. आणि हे दोन्ही घटक जर आपण पाहिले तर दोन्ही घटकामध्ये एक कार्यकारण संबंध आपल्याला इथं दिसत असतो. म्हणून आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक घडामोडींचा विचार होणं सुद्धा आवश्यक आहे. तेही इथं विचारात घेणं आवश्यक आहे, तर तुमच्या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये भर पडेल. त्यानंतर वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजनाला ॲडम स्मिथने महत्त्व दिलेलं आहे की श्रम विभाजन झालं पाहिजे. त्यांचं एक स्वतंत्र असं अर्थशास्त्र आहे, श्रमाचे अर्थशास्त्र, लेबर इकॉनॉमिक्स असं त्याला म्हटलं जातं. कारण प्रत्येक श्रमाचं विभाजन झालं पाहिजे आणि त्या श्रमानुसार त्यांना मोबदला दिला गेला पाहिजे. हे विभाजन जर व्यवस्थित प्रकारे झालं तर एक सामाजिक कल्याण जे आहे हे साधलं जातं. हे ॲडम स्मिथने आपल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्यावेळेस सांगून ठेवलेलं आहे. आणि दोन्ही अर्थशास्त्र इथे एकत्रित पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही अर्थशास्त्र म्हणजे कोणतं की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मायक्रो इकॉनॉमिक्स, ह्या दोन्हीचा उल्लेख या राष्ट्राच्या संपत्तीमध्ये आहे. आणि मग नंतर बाकीच्या अर्थशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की त्याला 2 शाखेमध्ये विभाजन केलेलं आहे आणि मग त्यानुसार त्या विकसित झालेल्या आपल्याला दिसतात. आपण पुढे बघणार आहोत पुढच्या याच्यामध्ये की त्या 2 विभागामध्ये कशा प्रकारे विभागलेलं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितलेली आहे ती म्हणजे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी. त्यांनी आपला ग्रंथ जो आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. कारण अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, इथं मानवी वर्तनाचा अभ्यास आहे आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करत असताना व्यक्तीचं सामाजिक कल्याण होणं आवश्यक आहे. हा विचार त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्यांची व्याख्या अशी सांगितली जाते
की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, मानवी वर्तणुकीशी संबंधित हे शास्त्र आहे। मग वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो। म्हणजे वैयक्तिक ज्यावेळेस व्यक्ती स्वतःचा अभ्यास करेल त्यावेळेस तो समाजाचाही अभ्यास करतो, कारण व्यक्ती हा समाजामध्ये सुद्धा वावरत असतो। या दोन्ही गोष्टी इथं विचारात घ्यायच्या आहेत। मग त्यांनी महत्त्वाचे काही मुद्दे जे आहेत ते याच्यामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात। मग यांच्या व्याख्येमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते येतात की साधारणतः अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे, सामान्य व्यक्तीच्या विकासावर भर दिला गेला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं विचारात घेतला जातो। त्यानंतर दुसरा आहे आर्थिक वर्तनाचे शास्त्र। आर्थिक वर्तन म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती अर्थव्यवस्थेमध्ये समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेस वावरत असताना की आपल्याला आपली आर्थिक बाजू भक्कम असली पाहिजे किंवा आपल्याला आर्थिक घटक हा उपलब्ध झाला पाहिजे, उत्पन्न आपल्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून तो अर्थव्यवस्थेमध्ये धडपडत असतो की आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल, जास्तीत जास्त गरजा आपण कशा पूर्ण करू, हा हेतू व्यक्तीचा असतो आणि म्हणून आर्थिक वर्तनाशी हा भाग संबंधित येतो। कारण पैसा मिळवण्यासाठी व्यक्ती धडपडत असतो, जर त्याने पैसा मिळवला नाही, उत्पन्न मिळवलं नाही तर त्याच्या गरजा पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून आर्थिक वर्तनाचा अभ्यास विचारात घेतलेला आहे डॉक्टर मार्शल यांनी या व्याख्येमध्ये। त्यानंतर पुढचा आहे की भौतिक कल्याणाचा अभ्यास। ज्यावेळेस आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यावेळेस व्यक्ती हा भौतिक सुविधेकडे जात असतो, भौतिक सुविधांचा विचार करायला लागतो, कारण उत्पन्न वाढलं की भौतिक सुविधा वाढत जातात आणि भौतिक सुविधा काय करायचं आहे की साधारणतः त्याचं आर्थिक कल्याण हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे असं यावरून आपल्या लक्षात येतं, त्याच्या वर्तनावरून ते लक्षात येत असतं। त्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास केला पाहिजे असं नाही आहे, असं डॉक्टर मार्शल यांचं म्हणणं आहे की फक्त संपत्ती म्हणजे आपलं काही सर्वस्व आहे किंवा आपलं सगळं काही संपत्तीमध्ये आहे असं नाही आहे, तर काही गोष्टी या जीवनाशी संबंधित असतात। मग जीवन जगण्यासाठी जरी आपल्याला पैसा आवश्यक असला तरी सर्वच गोष्टी आपल्याला पैशाने विकत घेता येतात असा भाग नाही आहे। केवळ मग काहींचं म्हणणं कसं असतं, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण म्हणणं आहे मला एवढे हे पाहिजे, मला तेवढं हे पाहिजे, एवढी संपत्ती माझ्याकडे असली पाहिजे, पण मग आपण पैशाच्या मागे धावत सुटतो किंवा धावायला लागतो, तर असं होता कामा नये। पैसा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, परंतु सर्वच गोष्टी आपल्याला पैशाने मिळतात असं नाही। तर थोडासा विचार, आपलं स्वतःचं कल्याणही झालं पाहिजे, आर्थिक कल्याणही झालं पाहिजे, समाजाचंही याच्यामध्ये कल्याण झालं पाहिजे। दोन्ही भूमिकेतून ही व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी आपल्याला सांगितलेली आहे आणि म्हणून त्यांनी हा विचार जो आहे तो महत्त्वाचा इथे ठरतो। त्यानंतर तिसरी व्याख्या सांगितलेली आहे लिओनेल रॉबिन्स यांनी। लिओनेल रॉबिन्स यांनी त्यांचं जे पुस्तक आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व 1932 मध्ये रॉबिन्स यांनी असं सांगितलेलं आहे की अर्थशास्त्राचं स्वरूप आणि त्याचं महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे असलं पाहिजे। जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे अर्थशास्त्राची, कारण काय आहे की हे 3 व्याख्या आपण पाहिल्यात, राष्ट्राची संपत्ती, मग याच्यामध्ये काय विचार केलेला आहे की फक्त अर्थ म्हणजे पैसा, ही व्याख्या तेवढीशी आपल्याला व्यापक ठरत नाही अर्थव्यवस्थेसाठी, म्हणून डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे याच्यामध्ये विचार केला की सामान्य व्यक्तीचं कल्याण होणं गरजेचं आहे। आर्थिक वर्तनाचा अभ्यास थोडीशी व्यापक स्वरूपामध्ये त्यांनी व्याख्या आपल्याला सांगितलेली दिसते, फक्त संपत्ती पैसा म्हणजे अर्थशास्त्र म्हणता येणार नाही। म्हणून रॉबिन्स यांनी आपल्या या अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या पुस्तकामध्ये 1932 मध्ये जरा व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला व्याख्या सांगितलेली आहे। ती व्याख्या म्हणजे अशी आहे की अमर्याद गरजा
मर्यादित परंतु दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की अर्थशास्त्राचं ओळख ज्यावेळेस आपण करून घेतो त्यावेळेस ही व्याख्या आपल्याला अगोदर अभ्यासावी लागते आणि तीच व्याख्या रॉबिन्स यांनी सांगितलेली आहे. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते येतात या व्याख्येमध्ये, तर ते म्हणजेच व्यक्तीच्या गरजा ज्या आहेत त्या अमर्याद आहेत, साधनं जी आहेत ती मर्यादित आहेत. ही साधनं मर्यादित आहेत, ती आपल्याला उपलब्ध करायची आहे, त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळवायचं आहे आणि मग आपल्या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या असतात. मर्यादित साधनांचा वापर करून आपल्या जास्तीत जास्त गरजा कशा पूर्ण होईल हा हेतू, हा उद्देश रॉबिन्स यांचा या व्याख्येमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गरजा पूर्ण करत असताना, साधनं मर्यादित असताना या गरजांचा क्रम व्यक्तीला लावणं आवश्यक आहे. म्हणजे काय की आपण आपल्या गरजांचा क्रम लावला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गरज आपली कोणती आहे ती अगोदर आपण पूर्ण केली पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं आहे की आपल्याला त्या वस्तूची गरज नसताना सुद्धा आपण त्या वस्तूला मागणी करतो किंवा ती वस्तू आपण विकत घेतो. मग हे असं होता कामा नये. म्हणून व्यक्तीने काय केलं पाहिजे की आपल्या गरजा मुळातच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे वर्तन व्यक्तीचं अपेक्षित आहे. गरजा मर्यादित ठेवल्या की बरोबर मर्यादित साधनांचा उपयोग आपल्याला करता येतो. म्हणजे दोन्हींचा मेळ आपल्याला घालायचा आहे आणि हेच वर्तन जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये विचारात घेतलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला अर्थशास्त्र शिकायचं आहे. मग गरजांचा क्रम तुम्हा विद्यार्थ्यांना लावता आला पाहिजे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विद्यार्थ्यांना की आपली सर्वात महत्त्वाची गरज कोणती आहे. नाही तर बऱ्याचदा आपण काय करतो, आता ऑनलाईन लेक्चर आपले सुरू झालेले आहेत, नाही मग आम्हाला फक्त लगेच मोबाईल उपलब्ध करून द्या, नाही लगेच आम्हाला लॅपटॉप उपलब्ध करून द्या. परंतु कधीकधी आपल्या पालकांकडे तेवढं उत्पन्न नाही आहे, लगेच ते तुमची गरज पूर्ण करू शकत नाही. मग यावेळेस आपण थोडीशी भूमिका आपली कशी असली पाहिजे, आपलं वर्तन कसं असलं पाहिजे याचा विचार आपण विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून गरजांचा क्रम लावायला शिकलं पाहिजे आपण विद्यार्थ्यांनी आणि तो लावण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यानंतर साधनांचे पर्यायी उपयोग, कारण एका साधनांचा अनेक वेळेस आपल्याला उपयोग करता येतो किंवा आपण अनेक प्रकारे त्याचा उपयोग करून घेतो आणि हा उपयोग आपण विद्यार्थ्यांना करून घेता आला पाहिजे. हे या व्याख्येवरून आपल्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतात. तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला अर्थशास्त्राची ओळख जी आहे ती या अर्थशास्त्रज्ञांनी करून दिलेली आहे. त्याच्यामुळे अवघड याच्यामध्ये वाटण्यासारखं असं काहीही नाही आहे. ही गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची आणि अर्थशास्त्र अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतलं तर अतिशय सोपं आणि आपल्याला एक त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला विषयाची एक इंटरेस्टिंग विषय असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एक आवड निर्माण करता येते. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायला आपल्याला विद्यार्थ्यांना नक्कीच आवडत असेल आणि आवडणार आहे. म्हणून त्या पद्धतीने आपण अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे किंवा अर्थशास्त्राच्या संकल्पना ज्या आहेत याच्यामध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. धन्यवाद.